सर, 11वी-12वी सायन्स केलेला प्रत्येक विद्यार्थी इंजिनिअरिंगसाठी एलिजिबल असतो का? 11वी-12वी सायन्स केलेला प्रत्येक विद्यार्थी इंजिनिअरिंगसाठी एलिजिबल होतो असं नाही. यामध्ये CET सेलद्वारे जे नियम आहेत त्या नियमांनुसार जर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स हे तिन्ही विषय मिळून 300 पैकी 135 मार्क म्हणजेच त्या विद्यार्थ्याला 45% ते PCM ग्रुपला व्हायला हवेत. त्याचबरोबर रिझर्व्ह कॅटेगरी आणि EWS ह्या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी 300 पैकी 120 मार्क म्हणजे 40% या विद्यार्थ्यांचे भरायला हवे. याचा अर्थ 12वीच्या बोर्डचे मार्क देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. ह्या मार्कांच्या इलिजिबिलिटीवर हे विद्यार्थी इंजिनिअरिंगसाठी इलिजिबल होतात. त्याचप्रमाणे MST, CET अथवा JEE या परीक्षांना ह्या विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत त्या मार्कांवर विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंगसाठीचा प्रवेश होतो. याचा अर्थ असा आहे की जर आपल्या कॅटेगरीनुसार बोर्डाच्या परीक्षेचा इंजिनिअरिंगसाठी लागणारा ग्रुप बसत नसेल तर आपण इंजिनिअरिंग करण्यासाठी इलिजिबल होत नाही. पण जर आपला ग्रुप बसत असेल तर आपण इंजिनिअरिंग करण्यासाठी इलिजिबल होतो.